यानंतरची बातमी ती ठाण्यातील जांभळी नाका परिसरात मोठा राडा झाला। शिवसैनिकांनी परप्रांतीय फळ विक्रेत्यांना चोप दिलाय। मराठी भाजी विक्रेत्यांना जागेवरून त्रास दिल्याचा आरोप आहे। तसंच काही परप्रांतीय विक्रेत्यांनी अपशब्द वापरले, त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना दणका दिलेला आहे, त्यांना चोप दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती या सगळ्या राड्याबद्दल आणि सध्या काय स्थिती आहे? या प्रकरणी काही कारवाई झालेली आहे? पोलिसांनी काही दखल घेतली आहे? हेमाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ठाण्यातील जांभळे नाका भाजी मार्केटमध्ये जे आहे ते मराठी भाजी विक्रेत्याला जे आहे ते परप्रांतीयांकडून विरोध दर्शवण्यात आला होता आणि याच अनुषंगाने जे आहे ते वादग्रस्त विधान जे आहे ते परप्रांतीयांनी मराठी भाजी विक्रेत्याला केलं होतं आणि यालाच कुठेतरी प्रत्युत्तर जे आहे ते शिवसैनिकांच्या माध्यमातून या परप्रांती भाजी विक्रेत्यांना चोप देऊन जे आहे ते देण्यात आलं। खरं तर शिवसेना शिंदे गटाचे जे युवा सेनेचे कार्यकर्ते त्यांनी जे आहे ते या परप्रांतीयांना भर रस्त्यात चोप दिलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने जांभळे नाका परिसरामध्ये मोठा भाजी मार्केट आणि याच ठिकाणी मराठी भाजी विक्रेते देखील मोठा पण लावतात, परंतु अशाच वेळी या परप्रांतीने जे आहे ते मराठी भाजी विक्रेत्याला विरोध दर्शवला। परंतु ही कल्पना ज्यावेळी ही माहिती ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भेटली, त्याच वेळी शिवसेनाचे कार्यकर्ते जे आहेत ते मराठी भाजी विक्रेत्याच्या मदतीसाठी धावले आणि याच वेळी त्यांना जे आहे ते भर रस्त्यावर चोप देऊन जे आहे त्यांना माफी देखील मागायला लावलेली आहे। मालिक, धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।